एक हे सांगतो की आम्ही सगळे लोक ज्या गाणी म्हणतो तुम्ही इथे बघतात, सगळ्यात पहिले म्हणजे आमच्यातले सगळे तुम्हा सगळ्यांच्या या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे आम्ही लोक खरंच खूप मेहनत करायचा आमचा प्रयास चालू असतो. उणीवा होतात, पण गंमत कसा माहिती आहे का, की माझं असं स्पष्ट मत आहे की इथे गायला येणाऱ्या प्रत्येकाने आपण जे गाणं म्हणतो आहे त्या गाण्याचा थोडाफार इतिहास करत एखादी घटना, म्हणजे तुम्हाला एक छोटासा एक किस्सा सांगतो की मदन मोहन यांनी एक चित्रपट काढला होता, म्हणजे त्यांच्याकडे म्युझिक डायरेक्शन त्यांच्याकडे होतं, साहिब बहादूर. या चित्रपटाला एक गाणं आहे किशोर कुमारांचं, राही था मैं आवारा. हे जेव्हा ठरलं तेव्हा मदन मोहन यांनी स्वतःच्या आवाजात हे गाणं गाऊन किशोर कुमार यांना ती रेकॉर्डिंग पाठवली आणि त्यांना सरळ म्हटलं की किशोर तूने ऐसे ही गाणं आहे. झालं काही 7-8 दिवस झाले आणि मग मदन मोहन आजारी पडले. आणि मदन मोहन आजारी पडल्यानंतर मग ती वेळ आली स्टुडिओत जाऊन म्युझिक रेकॉर्ड करायची. आणि ज्या दिवशी स्टुडिओतले पोचले किशोर कुमार आणि राजेंद्र कृष्ण, आणि जसं गाला सुरुवात करणार समोर वाद्यवृंद सगळा, तेवढ्यात फोन खणखणला की मदन मोहन गेले. आणि किशोर कुमार शॉक्ड, कसं गायचं. मग राजेंद्र कृष्ण त्यांना सांगितलं की नाही किशोर तू गा, शायद ये तेरा गाना मदन के लिए श्रद्धांजली होगी. आणि त्या दुःखी अंतकरणाने एका टेकमध्ये त्यांनी ते गाणं पूर्ण केलं. अशा खूप घटना आहेत. तर यस, आणि खूप मी 1-2दा प्रयत्न केला होता, मी इथे गायला होतं गाणं ते खूप अशा खूप गोष्टी होतात. त्यामुळे असे किस्से आपल्याला माहीत असणं खूप आवश्यक आहे. एक आराधना चित्रपट मी आत्ताच सरांना सांगितलं, आराधना चित्रपट जेव्हा बनत होता तेव्हा आराधनाच्या वेळेला किशोर कुमारांनी राजेश खन्नाची भेट घेतली आणि त्याला बोलवलं घरी आणि त्याला इंटरव्ह्यू घेतला त्याचा सहज, आगे क्या करने वाले हो, कैसा क्या क्या किया क्या नाही. राजेश खन्नाला वाटलं आपला इंटरव्ह्यू चालू आहे. आणि मग 15-20 मिनटं झाली, ते सगळं संपलं आणि मग राजेश खन्नानी शक्ती सामंताशी गप्पा गोष्टी केल्या. म्हणजे किशोरदा ने मेरे को कल घर पे बुलाया था. अच्छा क्यों? नहीं बस ऐसी बातें की इधर उधर की. शक्ती सामंता काही बोललो नाही. मग त्या सगळ्या गाण्यांचं रेकॉर्डिंग झाल्यानंतर किशोर कुमारनी ऐकल्यानंतर सरळ राजेश खन्नाने ऐकल्यानंतर म्हटलं मुझे वो गाना देख के असं लगा मैं खुद गा रहा हूँ. मग त्यांना कळलं की किशोर कुमार नेहमी नवीन कोणत्याही नटासोबत गाणी गायची असतील त्याच्याशी पहिले बोलतात आणि त्याचा जो व्हायब्रोटोन असतो. म्हणून तुम्ही किशोर कुमारने देवानंद करता म्हटलेलं गाणं बघा, किंवा राजेश खन्ना करता म्हटलेलं बघा, किंवा सुनील दत्त करता, किंवा इवन फिरोज खान करता, तो एक वेगळा टोन असतो. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. बाकीचं आता काय आमच्या वृषाल ते सांगेल. घ्या काही सांगा सरांना. एक आमच्या गायकांना फोन करणं चालू आहे, सांगा ना सर. या प्लीज प्लीज. हाच आराधना चित्रपटाच्या करता त्याचे जे संगीतकार, त्याचे जे संगीतकार आहेत, सॉरी लिरिक्स, कोणाचं लिरिक्स आहे त्यांचा एक किस्सा आहे आराधनाचं. तर त्यांनी पहिल्यांदा शक्ती सामंतासमोर हे गाणं लिहून 4 ओळी सांगितल्या की खाली जाम था मेरा उसमें भर दिया प्यार तेरा. तर शक्ती सामंत त्यांना म्हणाले, आनंद बक्षी, शक्ती सामंत म्हणाले अरे हुजूर मेरा जो हीरो है ना पिक्चर का, ये शराब नहीं पीता. तिथे बसल्या बसल्या 7 मिनिटात पूर्ण गाणं तयार केलं. आत्ता जे मी तो मुखडा गाऊन दाखवला, कोरा कागज था ये मन मेरा, ते गाणं त्यांनी तिथल्या तिथे चेंज करून दाखवलं. तर ही प्रतिभा फार कमी लोकांजवळ असते आणि आम्ही लोक नशिबान आहोत की कमी आम्हाला गाणं गायला मिळत आहेत. म्हणजे माझी ही भावना आहे. आपण काही प्रतिकिशोर वगैरे नाही आहे. घ्या मॅडम. थँक्यू सर.